कुणाल कामराच्या शोला उपस्थित प्रेक्षकांना आता समन्स बजावण्यात आलंय। नया भारत शोला उपस्थित प्रेक्षकांची चौकशी होणार आहे। मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांनाही चौकशीसाठी बोलावलंय। कामरा केसमध्ये साक्षीदार म्हणून प्रेक्षकांना सहभागी करून घेतलं जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान कामराच्या प्रेक्षकांना बजावलेल्या या नोटीसवरून संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि नरेश मस्के यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। समन्स पाठवण्यात आले आहेत, प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जात आहेत। मूर्ख आहे ते, कायद्याला गाढव समजताय आणि कायद्याचा गैरवापर करतायत। अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही। तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय। कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे। इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती। अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे। आणि हे म्हणजे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले। इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे, हा कळस आहे। अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं, ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे। आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही, तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो। कामरा हा भाडेकतट्टू आहे। दिशा सॅलियन प्रकरण माध्यमांमध्ये जोरजोरात येत होतं आणि त्याच्याकडची दिशा, त्या दिशा सॅलियनच्या प्रकरणावरची फिरवण्याकरता उभाटाने पैसे देऊन कामरासारख्या व्यक्तींना पुढे आणलेला आहे आणि तो त्याचा भाग आहे। आणि कदाचित परदेशी फंडिंग यामागे होत असावं। देश विरोधी शक्ती ज्या आहेत त्यासुद्धा कामराच्या मागे असू शकतात। शासन याची चौकशी करत आहे।